तुमचा पार्टनर डाऊट घेतोय आणि तरीही तुम्ही अफेअर थांबवत नाही. मग प्रॉब्लेम पकडला जाणं नाही, प्रॉब्लेम तुमचं इंटेन्शन आहे. एक केस होती, बायकोला हलकासा डाऊट आला, काही सॉलिड प्रूफ नव्हतं, पण बिहेवियर बदललं होतं. तिने विचारलं, तो लगेच डिफेन्सिव्ह झाला. तुला ओव्हर थिंकिंग होत आहे, आणि इथे स्टोरी संपायला हवी होती. इथेच थांबता आलं असतं, पण तो थांबला नाही. उलट जास्त केअरफुल झाला. फोन लॉक, चॅट्स डिलीट, टायमिंग मॅनेज. म्हणजे अफेअर नाही थांबलं, फक्त पकडला जाऊ नये याची स्ट्रॅटेजी बदलली. आणि इथे कडू ट्रूथ आहे, जेव्हा तुमचा पार्टनर डाऊट घेतो तेव्हा तुमच्याकडे 2 ऑप्शन्स असतात. एक थांबायचं, डॅमेज कंट्रोल करायचं, आणि दुसरं म्हणजे स्मार्टर चीटिंग करायचं. बहुतेक लोक दुसरा ऑप्शन चूज करतात. का? कारण त्यांना वाटतं इतकंच कळलंय, आता जपून केलं तर काही नाही होणार. हा ओव्हर कॉन्फिडन्स नाही, ही डिसरिस्पेक्ट आहे. तुम्ही रिलेशनशिपला सिरियस घेत नाही, तुम्ही फक्त सिच्युएशन मॅनेज करत आहात. पण रियालिटी काय माहितीये का? डाऊट म्हणजे शेवटची वॉर्निंग असते, त्यानंतर ट्रस्ट परत येत नाही. फक्त एव्हिडन्स मिळायला वेळ लागतो, आणि जेव्हा सगळं बाहेर येतं तेव्हा लोक म्हणतात माझं इंटेन्शन वाईट नव्हतं. पण जर इंटेन्शन क्लीन असतं तर तुम्ही पहिल्याच डाऊटवर थांबला असतात ना. मग अशावेळी काय करायचं? जर तुम्ही चुकत असाल, ॲक्सेप्ट करा आणि थांबा. डबल लाईफ मॅनेज करण्यापेक्षा एक ट्रूथ हँडल करणं सोपं असतं, कारण जितका उशीर कराल तितकं नुकसान इरिव्हर्सिबल होतं. लक्षात ठेवा, अफेअर रिलेशनशिप तोडेल नाही तोडेल माहिती नाही, पण ते तुमचं कॅरेक्टर उघडं करतं. जर तुम्ही अफेअरच्या पॅटर्नमध्ये अडकलेली असाल किंवा तुमच्या नात्यात हे सगळं चाललं असेल आणि तुम्हाला खरंच समजून घ्यायचं असेल का घडलं, कसं घडलं, पुढे काय करायचं, तर मी यावर एक एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर A to Z नावाचा कोर्स तयार केला आहे. हा कोर्स अफेअर ग्लोरिफाय करत नाही, तो भ्रम तोडतो, पॅटर्न समजावतो आणि निर्णयासाठी क्लॅरिटी देतो. अधिक माहितीसाठी कोर्स असा मेसेज 8010093939 या नंबरवर व्हॉट्सअप करा.